हॅलो एव्हरीबॉडी. सो आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज मी चालले आहे केळवणाला. सो आता केळवण म्हटलं तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोणाचं केळवण असेल बरं. सो डोंट वरी, मी सांगते तुम्हाला. वेट इज फायनली ओव्हर आणि फायनली आमच्या घरात लग्नाची सुरुवात झालेली आहे. आणि तो विडा सगळ्यात आधी उचललाय आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भावानं. ऑफिशियली आता लग्नाच्या फंक्शनला सुरुवात झालेली आहे. चला तर मग केळवणाला जाऊया. सो दादाचं केळवण होतं मावशीकडे आणि आम्ही सगळे तिथे जमलो होतो. घरात एकदम छान वाईब होती. सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. केळवणाचं डेकोरेशन ॲक्चुअली आम्ही बाजारातूनच आणणार होतो. ह्याच आशेवर की सगळ्यांची लग्न यातच निपटून जातील. बट आमच्या ताईंना याची त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवायची होती. मग काय, काय करणार? बट ठीक आहे. ओव्हरऑल डेकोरेशन छान झालं होतं. घरी सगळ्यांची लगबग चालू होती. काही किचनमध्ये बिझी होते, काही तयारीमध्ये बिझी होते. बरं, केळवण म्हणजे काय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. होणाऱ्या नवरी नवरदेवाला लग्नाआधी घरी बोलवून प्रेमाने जेवण भरवतात, त्यांना गिफ्ट्स देतात. आणि हे जेवण फक्त जेवण नसतं, तर त्यात खूप प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकी असते. केळवणाचा मेनू होता चिकन 65, मटन रस्सा आणि जिलेबी श्रीखंड. वा वा वा, काय कॉम्बिनेशन आहे. बरं, ते केळवणाचं फोटोशूट करता करता आम्हाला लिटरली 12 वाजले होते. कारण नेक्स्ट डे मेहंदीचा फंक्शन होता आणि बरीचशी तयारी बाकी होती, त्यामुळे सगळंच लेट झालं. बट फायनली सगळं शूट खूप छान झालं आणि त्यानंतर आमच्या नवरदेवाला घास भरवण्यात आला. केक कट केला कारण बॅचलर पार्टी आमची बाकी होती, बट कामामुळे वेळ नव्हता. त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि स्वादिष्ट स्वयंपाक झाला होता कारण माझ्या दोन्ही मावश्या खूप सुगरण आहेत. मस्त जेवण बनवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी संगीत असल्यामुळे आम्ही इथेच डान्स प्रॅक्टिस करत होतो. कारण महिन्याभरापासून आधी जो व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून ठेवला होता, त्यात बकचोदी करण्याशिवाय आम्ही दुसरं काहीच नाही केलं. बट वेल, अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेडिंग व्लॉग सिरीज बघायला मिळणार आहेत, जिथे प्रत्येक दिवशी एक ड्रामा, मस्ती, एक्साइटमेंट आणि फुल ऑन सेलिब्रेशन असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट पार्ट.